प्रतीक सर अशा ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारख्याला तर कधीच बोलवायचं नाही. कारण माझा हे समज आहे का ज्याच्या आयुष्यात काहीच नाही जमत तो राजकारण करतो. ज्याचा शाळेत निवड नाही पडत, ज्याचा कॉलेजमध्ये निवड नाही पडत, ज्याचा कुठंच निवड पडत नाही तो राजकारण करते. उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर 4थी पास नगराध्यक्ष होते, 7वी पास पंतप्रधान होते. ज्याच्या शिक्षणाचा पत्ता नाही तो देशाचा होम मिनिस्टर होते. मी आहे एक खाज होती म्हणून आलो राजकारणात. का चांगली माणसंही राजकारणात असले पाहिजे म्हणून डॉक्टर साहेब मागच्या वेळी तुमच्या मागे लागलो होतो का तुम्ही उभं राहिलं पाहिजे. गैरे गैरे नतू खैरे तर कधी निवडून जाते काय पार पूर्ण गावाचा सत्यानाश करून जाते. पण शिकलेला माणूस जर पुढे गेला, गावात जर नेता म्हणून पुढे आला तर गाव कुठच्या कुठं जाईल याची अपेक्षा स्वप्न सुद्धा तुम्ही पाहू शकत नाही. हे तर माझं म्हणणंच आहे का चांगल्या लोकांना राजकारणात आलं पाहिजे. पण प्रत्येक सराला एवढंच म्हणायचं होतं का राजकारणी माणसाला इथं बोलवू नये उद्घाटनाच्या दिवशी. त्याच्याकडून एकच अपेक्षा राहते मी काय बोलणार आहे त्याच्यामुळे तुमचे ऍडमिशन वाढणार नाही. मी तुमची कितीही तारीफ केली तरी तुमचे ऍडमिशन वाढणार नाही. पण तुमचं जेव्हा नाव मोठं होऊन जाईल आणि सीट भेटणार नाही तेव्हा राहुल भाऊच्या घरी लोक येतील आणि ते सांगतील प्रतीक सराले फोन करा ऍडमिशन करायची आहे. तेव्हा तुमची अडचण होईल. जेव्हा तुमची फी जास्त वाढेल तेव्हा राहुल देशमुखाचा नक्कीच तुम्हाला फोन येईल का प्रतीक सर याची फी कमी करून द्या, गरीब पोरगा आहे. तेव्हा तुमच्या जीवावर येईल. म्हणून आमच्यासारख्या माणसाला बोलावलं नाही पाहिजे हे सांगून राहिलो. आणि माझा तसाही शिक्षणाशी काही जास्त संबंध नाही. मी स्पष्ट बोलतो. माझा काही शिक्षणात रस नव्हता. मी होतो चांगला फर्स्ट क्लास वाला स्टुडंट होतो, चांगले मार्क मिळत होते, पण अभ्यासात लक्ष नव्हतं. ते आता सरांनी जसं धोटे सरांना आपल्या भाषणामध्ये सांगितलं ना, तू शिकून घे आई म्हणते म्हणून शिकलो, बाबा म्हणते म्हणून शिकलो. तर खरंच मी सांगून राहिलो, इतक्या लोकांसमोर सांगून राहिलो बाबा म्हटलं बाबांनी म्हटलं म्हणूनच शिकलो. LLB कर, मी आहे तोपर्यंत शिकून घे, मी मेल्यावर तू चिवडा विकजो म्हणे नाही तर पांठेला लावजो, पण मी आहे तोपर्यंत शिकून घे म्हणून मी LLB झालो. माझा रसच नाही त्याच्यात, मला रसच नाही वकिली. काय घरी अर्धा डझन वकील आहे, अर्धा डझन डॉक्टर आहे, चांगले चांगले नावाजलेले आहे. पण माझ्या मनात हे होतं लोकांची सेवा करायचं. बाबाने जी दुनिया दाखवली तशीच दुनिया आम्हाला दिसली. लोक खूप चांगले असते, त्यांची गरिबी मध्ये आपण मदत केली पाहिजे असं तसं शिकवलं. दीनदलितांचे आंदोलन केले पाहिजे, अन्यायाची वाचा फोडली पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आंदोलन केले पाहिजे, अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. हे शिक्षण होतं, ते खाज होती म्हणून राजकारणात आलो. जेव्हा भोगलं, जेव्हा वडिलाचा जीव गेला, एकही रुपया खिशामध्ये नव्हता, कर्जबाजारी आमचं घर होतं, कर्जातून घर बांधलेलं होतं. जो माणूस 6 वर्ष आमदार राहिला, जो माणूस 25 वर्ष नगराध्यक्ष राहिला, त्याचं पूर्ण कुटुंब वाऱ्यावर पडलं होतं. एकही पोरग नोकरीवर नव्हतं आणि घरी फाके पडण्याची वेळ होती. भाड्याच्या घरामध्ये जीव गेला होता तर ते भाडं देण्याची ताकद सुद्धा आमची नव्हती. त्या बापानं आम्हाला शिकवलं का अडचण तुमची कितीही असन, काहीही असन, तरी तुम्ही भ्रष्टाचार केला नाही पाहिजे ना. आपण आयुष्यामध्ये विद्यार्थी म्हणून एकच गोष्ट शिकली पाहिजे का कोणत्याही परिस्थितीमध्ये कशीही सत्ता आपल्या हातामध्ये येऊ, कोणताही अधिकारी म्हणून आपण कोणत्याही गावात जाओ किंवा कोणताही व्यवसाय आपण करतो, इमानदारीने आपण करू, भ्रष्टाचार करणार नाही, करू देणार नाही, याच्याकडे लक्ष आपलं असलं पाहिजे. हेच ध्येय जर आपल्या मनामध्ये जरी ठेवलं तरी माणूस आयुष्यात नाव कमावते. आठवते का किती आमदार झाले इच्छेत, आठवते किती मंत्री झाले, तर आठवते का 2-4 वर्षा आधीच्या अध्यक्ष कोण होते नगरपालिकेचे, आठवते का? आठवत नाही. पण ज्याने इमानदारीने इथं काम केलं, ज्यानं
आपलं आयुष्य खर्च या गावासाठी घातलं, त्या 25 वर्ष 20 वर्ष 22 वर्ष जाऊन झाले आहेत तरी त्याचं नाव निघते. हे नावच कमावलं पाहिजे, नावच कामी येत असते आणि नावासाठी झटलं पाहिजे. माझी एकच प्रतीक सरळ विनंती राहील का माझा फोन येण्याची वाट न पाहता जो गोरगरिबाला असन कदाचित फुकटही शिकवायची जर संधी मिळत असेल तर ती आपण घेतली पाहिजे. शिक्षण ज्ञान वाटणं आणि ते फुकटात वाटणं याच्या सारखी मोठी सेवा कोणतीच नाही आहे जगामध्ये. गोरगरिबापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. हे जिद्द मनामध्ये ठेवून जर तुम्ही शिक्षण देत असाल आणि कोचिंग क्लासेस करत असाल तुम्ही तुमच्या पाठीशी आहे. व्यवसाय करत असाल तर मी तुमच्या पाठीशी नाही. आणि आजकाल शिक्षणाचा व्यवसाय सुरू आहे सगळीकडे. डोळ्यासमोरची उदाहरण आहे. जेव्हा मी नगरपालिकेमध्ये होतो हे कन्सेप्ट वाले आमच्या मागे चक्रा मारत होते, आम्ही दिल्या नाही. वीरेंद्र देशमुख 25 वर्ष नगराध्यक्ष होते, कधीच प्रायव्हेट शाळेला परमिशन दिली नाही. वीरेंद्र देशमुख तिथून गेल्याबरोबर दुसरी सत्ता आली तेव्हा प्रायव्हेट शाळेच्या परमिशन दिल्या. साऱ्यात पहिले माउंट कार्मेल उघडली आणि त्याच्यानंतर या शिक्षणाचं बाजारीकरण सुरू झालं. मी पण जे 4 वर्ष तिथं नगरपालिकेमध्ये सत्ता होती तर मी एकाही शाळेला परमिशन दिली नाही. वीरेंद्र देशमुखांना मनामध्ये आणलं असतं तर इथं 14 शाळा नगरपालिकेच्या करण्यापेक्षा स्वतःच्या 14 शाळा केल्या असत्या जशा रणजित बाबून वगैरे केल्या. त्याच्यात 250 का 350 शाळा आहे म्हणते. या अंमली करता आल्या. आणि मी आता जे 4 वर्ष रिकामपण भोगलं, रिकामा राहिलो होतो, या 4 वर्षात 5 वर्षात मला एखादी संस्था उघडता आली असती. मी गेलो कोणत्या मंत्र्याकडे कोणत्या याच्याकडे प्रपोजल घेऊन तर तो का नाही म्हणणार आहे का? मग तो उभ्या शाळा सँक्शन होते. तर तो व्यवसाय आपण करायचा नाही. व्यावसायिकरण शिक्षणाचं झालं नाही पाहिजे या विचारात आम्ही आहे. पण आज परिस्थिती अशी आहे आणि हे काही परिस्थिती राजकारणामुळे नाही आहे. मी ठाम माझं मत आहे का हे परिस्थिती तुम्ही ओढवून घेतलेली आहे, तुम्ही आणलेली आहे. तुम्हाला आपला प्रतिनिधी निवडता येत नाही म्हणून आज हे परिस्थिती आहे. तुम्ही तसे आहे म्हणून तुमचे राजे तसे आहे. म्हणजे लायक कोण आहे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही स्वतः केला पाहिजे. जे स्वार्थी आहे ते निवडून दिले, त्याने स्वतःचाच विचार केला, स्वार्थ केला, स्वतःच्या शाळा काढल्या, स्वतःचे कॉलेज काढले, स्वतःच्या शिक्षण संस्था काढल्या. परिस्थिती आज हे निर्माण झाली का स्वतःचे शाळा कॉलेज काढता काढता म्युन्सिपाल्टीच्या शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, गव्हर्नमेंटच्या शाळा केव्हा बंद पडून राहिले याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. कारण सरकारमध्ये बसलेले जे नेते आहेत त्यांच्या स्वतःच्या संस्था, स्वतःच्या शाळा आहेत. हे पाप कोण केलं असेल तर जे वोटिंगला जाते त्यानं केलाय, त्या नेत्यांना नाही केलाय. आणि आज परिस्थिती हे झाली आहे का जिल्हा परिषदच्या एका शाळेमध्ये एका मास्तराचा पगार मास्तर सांगू शकन किती आहे? 90च्या वर आहे. चला बोरगडची शाळा दाखवतो तुम्हाला. 2 विद्यार्थी दिसन, 2 विद्यार्थी 2 मास्तर आहे. 90 1,80,000 रुपये गव्हर्नमेंट पगार देऊन राहिली. विद्यार्थी तिथं नाही आहे. ज्या 3 शाळेच्या 13 शाळा वीरेंद्र देशमुखांनी केल्या या गावामध्ये, स्वतःची शाळा न उघडता नगरपालिकेच्या केल्या. तेच धोरण व्यवस्थित राबवलं असतं, प्रायव्हेट शाळा होऊ नसत्या दिल्या तर आज कुठं नगरपालिकेच्या शाळा राहिल्या. जेव्हा मी सत्तेमध्ये आलो तेव्हा पुन्हा नगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या सुरू करण्याचे प्रयत्न केले. 4 नंबर सुरू केली, 7 नंबर सुरू केली, 11वी सायन्स सुरू केलं, 11वी 12वीच शाखा सर आपण सुरू केली ना. एवढ्याच विचारातून केली का गरीबाचा पोरगा जर शिकत असेल आणि गरीबाच्या पोराकडे जर 5-50 हजार रुपये नसेल तर 4,500 रुपयामध्ये फी मध्ये त्याचं शिक्षण झालं पाहिजे म्हणून नगरपालिकेचं 11वीचं कॉलेज आपण उघडलं. शिक्षकांना टार्गेट दिले की गाव खेड्यात जा, विद्यार्थी जमा करून तुमचे विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे. त्या काळामध्ये 3,000 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिकत होते. पटसंख्या वाढली होती.
पेपरलाही दखल घ्यावी लागली ना, एज्युकेशन ऑफिसरलाही दखल घ्यावी लागली का अशी ही नगरपालिकेची शाळा जिथे विद्यार्थ्यांची ऍडमिशन साठी रांगा लागते. आज काय परिस्थिती आहे? आज हे परिस्थिती आहे का 4 नंबर शाळा बंद आहे, 5 नंबर बंद आहे, 6 नंबर बंद आहे, 7 नंबर बंद आहे, 8 नंबर बंद होण्याच्या कागारवर आहे. 3 नंबरची परिस्थिती तेच आहे. याच्यामध्ये उपाययोजना शोधता येत होत्या. सगळ्या ग्रँटवाल्या शाळा होत्या. 11वी 12वी चालवली असती आतापर्यंत, तर आज फुल ग्रँटवर 11वी 12वी आली असती. त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं नाही. मग याच्यावर पुन्हा पैसे कमवायचं भूत सवारलं आणि हे कन्सेप्ट वाले त्याच्या जवळ गेले ना, 11वी 12वी आमची बंद पाडली, तिथं कन्सेप्ट चालवून राहिले. याच्यात चुका कोणाच्या आहे? कन्सेप्ट का बरं चाललं? याच्यात चुका तुमच्या आहे. नगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी माझ्याजवळ आले आणि त्या कन्सेप्ट वाल्याला फोन करायला लावला का माझ्या पोराची ऍडमिशन करून द्या. म्हटलं 4,500 रुपये तू शिकायला भेटून राहिलं. चांगल्या शिकवणारे उच्च शिक्षित मास्तर आपण ठेवलेले आहे. ते जर कमी जास्त शिकवत असेल तर ते सांग, पण तू तो शाळा सोडून त्याच्या कन्सेप्ट क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायचं मला सांगू नको. तर त्यांनी मला इकॉनॉमिक्स समजावून सांगत, त्याने इकॉनॉमिक्स हे समजावून सांगितलं का नागपुरात जर माझा विद्यार्थी मी माझा पोरगा शिकायला जर घेऊन गेलो तर खोलीचं भाडं, जेवण वगैरे सगळा खर्च धरून मला 1.5 लाख रुपये लागते. आणि या कन्सेप्ट मध्ये मला 80,000च शिक्षण भेटून राहिलं, तर माझा विद्यार्थी मी इथं का नाही टाकू? भेटलं बिंडो का? मी तर 4,500च म्हणून राहिलो नगरपालिकेच्या शाळेत शिक म्हणून. ऍडमिशन तिच्या दाखवायच्या, कन्सेप्ट मध्ये शिकायचं, ट्युशन क्लासेस उघडण्याची वेळच काय येते? मास्तर शाळेत जाऊन नाही चांगले शिकवत, हा माझा खडा सवाल आहे. अरे तुम्हाला नोकरी भेटून राहिली, 90,000 रुपये पगार भेटून राहिला, आणि हे आपण प्रश्न विचारण्याची ताकद मास्तरामध्ये ठेवली पाहिजे. याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. मला एक गणित येत नव्हतं शाळेत असताना. मास्तराला हात उगारला, साधं गणित येत नाही, म्हटलं हात उचलायचा नाही, दुसरा हात पडून किंवा घालाव, समजावून सांग चुकून काय राहिलं तर. म्हटलं तू टीचर आहे, तुम्हाला शिकव, माझं चुकून काय राहिलं, 10 वेळा चुकत असेल तर 10 वेळा समजावून सांग. इतकं साधं गणित येत नाही म्हणे तू, पण तुझ्यासाठी साधं असं. माझं वय 12-13, तू वय 50, तू 20 वर्षापासून एकच गणित शिकवून राहिला, मी पहिल्यांदाच शिकून राहिलो. फरक नाही का? मग तुम्ही कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे? पोराला समजून राहिलं का नाही समजून राहिलं याचाही विचार मास्तरांनी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आज तर प्रथा हे आहे का संध्याकाळ झाली, शाळा सुटली का मास्तर वरते बारवरच दिसते. आम्ही आमच्या शिक्षकांचा आदर करू. माझी माय बोली जरी मराठी असेल तरी मराठी मला लिहिता नाही. 4वी पर्यंत मी हायर इंग्लिश मध्ये शिकलो. 5वी पासून लोअर इंग्लिश होतं, मराठीतले विषय वाढले. 8वी पासून तर भूगोल, इतिहास, नागरिकत्व शास्त्र, सायन्स आणि इंग्लिश सोडून बाकी सगळे मराठीत विषय. भूगोल भयंकर बॉम्ब, आई घर बघ याच्या पलीकडे 4थ्या वर्गापर्यंत काहीच शिकलो नाही मी. मराठी लिहिता येत नाही, व्याकरणही समजे नाही, काहीच नाही. हे परिस्थिती आमची 5व्यात जाऊन समजून घेतली. त्याच्यानंतर नाम जोशी मॅडम म्हणून आमच्या एचएम होत्या सुमलवार शाळेच्या, त्यांच्याकडे ट्युशन लावली. त्यानं आम्हाला व्याकरण शिकवलं, त्यानं आम्हाला बोलणं मराठी शिकवलं, त्यानं लिहिणं आम्हाला शिकवलं. आणि 10वी चा रिझल्ट होता, त्या मॅडमची ट्युशन मी घेत होतो. मी लपूनच, पहिले काही तुमच्यासारखे इंटरनेट नव्हते, मोबाईल नव्हते का पटकन रिझल्ट समजून जाईल. एक तर पीटीआय मध्ये जावं लागत होतं, नाही तर शाळेत जावं लागत होतं का रिझल्ट काय लागला आपला पाहासाठी. बोर्डावर जाऊ रिझल्ट यायचा होता, अर्धवट रिझल्ट आला होता. मी शाळेत गेलो ना, असं भेद 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 डोकावून त्या मॅडम कडे पाहिलं. इकडे नालाय का म्हणे तू आतमध्ये. थोडं छाती झाली, म्हटलं नापासच झालो मी 10वी. त्याला आता बापू जोडे मारते ना आई मारते. धडधड धडधड मोठ्या हिमतीनं मॅडम पर्यंत गेलो. काय झालं म्हटलं मॅडम?
मूर्खा म्हणे जेवढं शिकवलं तेवढंच शिकला, घरी जाऊन काहीच वाचलं नाही. झालं काय म्हटलं मॅडम, अरे 5 मार्कांना गोल्ड मेडल गेलं म्हणे, तुला 88 मार्क आहे म्हणे मराठीमध्ये, तुला डिस्टिंक्शन आहे म्हणे. म्हटलं झालं, चांगलं झालं. शिकवणारा जर चांगला असला तर किती फरक पडते. 35 मार्क पासिंग मार्क भेटणं मराठीत मुश्किल होते, तर आज मी हजाराच्या लोकसंख्येला संबोधित करतो. मराठीतले शोधून शोधून पर्यायी शब्द सुद्धा सांगू शकतो. मी तुमच्या वर्तमानपत्रात येणारे कोडे सुद्धा मराठीचे सोडवू शकतो. तर तो आशीर्वाद मला त्या नामजोशी मॅडमनं दिला, त्या मॅडमनं आम्हाला शिकवलं म्हणून आम्ही शिकलो. अशा कदरीचे मास्तर आज भेटत नाही. हे लोकांची धुता मला पैसे कमवायचा वेळ नाही भेटत, तर आज मला अल्टिमेटम दिलेला आहे का उद्यापर्यंत पोराचे पैसे भर, नाही तर त्याला पेपर नाही देऊ देणार म्हणून. ते उद्या मला कोणत्याही हालतीत 30,000 रुपये त्याचे भरायचे. हे शिक्षणाचा स्तर इथपर्यंत आणून ठेवला. फुकट शिक्षण भेटलं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या आंबेडकरांनी सांगितलं. आणि शिक्षणावर सगळ्यांचा हक्क आहे, सरकारनं ते फुकटात दिलं पाहिजे. याच गोष्टी आहे शिकण्यासाठी. हेच तर ड्युटी आहे गव्हर्नमेंटची, का तुम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे, फुकटात मिळालं पाहिजे, उच्च दर्जाचं मिळालं पाहिजे, तुम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, तुम्हाला दवाखान्याची सोय झाली पाहिजे. याच ड्युट्या गव्हर्नमेंटच्या आहे. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी मास्तरांना पगार देते, पण 90,000 रुपये घेते मात्र, आणि शाळा कॉलेजमध्ये फक्त अर्धा तास शिकवते. मग म्हणते का तुम्हाला 5 वाजता असेल तर माझ्या क्लासमध्ये या. म्हणजे 90,000 नोकूर पडून राहिले, अजून पैसे कमवायचे आहे, अशी परिस्थिती आहे. आता वाटून राहिला प्रतीक सर चुकीच्या माणसाला बोलावलं म्हणून. अशी परिस्थिती असतानाही विद्यार्थी म्हणून तुम्हाला सांगतो का, मनात जर जिद्द असली तर विद्यार्थी काहीही करू शकते. त्याला आयुष्यभर म्हटलं गेलं, त्याने आयुष्यात नाव कमावलं आहे. शिक्षणच हे नाव कमावण्याचं साधन नाही आहे. सचिन तेंडुलकर 10वी पास नाही आहे, लता मंगेशकरचंही शिक्षण माहित नाही आहे, कपिल देवचंही माहित नाही आहे, अमिताभ बच्चनचंही माहित नाही. म्हणून नाव कमवा. याच्यासाठी आमचे वडील सांगे, मी आई आणि वडील गोष्टी करत होते. 12वीचा रिझल्ट लागला होता, आम्ही 12वीत जायचे होतो. 12वीचा रिझल्ट लागून 1-2 दिवस झाले होते, पेपरामध्ये बातमी आली होती का 12वी विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे फाशी लावून आत्महत्या केली. पेपर वाचला, ते शून्य झाले. आई म्हणे काय झालं, पोट्टे पाठी पागल आहे म्हणे. माय बापाने एवढ्यासाठी पोचले मोठे केले का म्हणे. नुसता शाळेत नापास झाला, एका वर्गात नापास झाला म्हणून त्यांना आत्महत्या करून टाकली म्हणे. बरं झालं आपले पोट्टे बेश्रम आहेत म्हणे. मी तुम्हाला सल्ला देतो, बेश्रम व्हा. मी एवढे लोक होऊ का किती बोलत तरी अभ्यासच नाही करायचा. मग बेश्रम की या पद्धतीने असली पाहिजे का ते तुमच्या जीवावर नाही बेतली पाहिजे. तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं, फेस करा. मी केलं का नाही केलं, म्हणजे माझ्या बापानं कधी शिकवलं नाही, जो भ्रष्टाचार माझ्या बापानं कधी केला नाही, जे अडचणीत दिवस आम्ही भोगतो ते आम्हाला माहित आहे. तरी माझ्यावर हाय लावला आणि डिस्क्वालिफिकेशन केलं, तेही सहन केलं. कोर्टाने अन्याय केला आमच्यावर, तोही सहन केला. ते घुट रक्तासारखे घुट मी पिळून राहिलो, पण मी जगून राहिलो. नाही तर मरी आत्महत्या करता येते. आणि कोणत्या 2% चोट्यानं लालचन लावलं, ज्याची गावात कवडीची इज्जत नाही. चांगल्या इज्जतदार माणसाला त्याच्याशी बोलायची लाज वाटते. चौकात भेटलं तर आम्हाला लाज वाटते का एक कोणत्या खटलाच माणसाची बोलून राहिलो, आणि त्यानं लालचन लावलं तरी जगून राहिलो. आपल्या जगासाठी जीवन हे आपल्या मायानं बापानं दिलेलं आहे. त्यानं काय कष्ट आपल्यासाठी घेतले आहे ते फक्त माय बापालाच माहित असते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला जीव देता कामा नये. कसाही असन, पोरगा प्रियच असते. चहा जरी विकणारा असेल तर आई बापासाठी पोरगा प्रियच असते. चहाचा धंदा आजकाल खूप फेमस झाला आहे, पंतप्रधानही होऊ शकते.
चहा विकता सांगता येते का काय होणार आहे आपल्या देशात? आपल्या देशात सांगतात नाही काय होणार आहे. जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष नसते. हिंदू मुसलमानाकडे आपलं लक्ष असते, हिंदुस्थान पाकिस्तानकडे आपलं लक्ष असते. मस्जिदीवर भोंगा लावला पाहिजे का मंदिरात हनुमान चालीसा म्हटलं पाहिजे याच्यावर आपलं लक्ष असते. पण आपण शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे, शिक्षकांना शाळेमध्ये व्यवस्थित शिकवलं पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढायला पण तयार. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकवटण्यासाठी तयार नाही, रस्त्यावर उतरण्यासाठी तयार नाही. डिझेल पेट्रोल महाग झालाय त्याच्यासाठी उतरायला आपण रस्त्यावर तयार नाही. गॅस सिलेंडर महाग झालाय त्याच्यासाठी आपण आंदोलन करायला तयार नाही. आपल्याला सारं जायचं पाहिजे. त्याच्यामुळे कोचिंग क्लासेसचं प्रमाण वाढून राहिलं. शाळेत जर 70-80 विद्यार्थी असते, एक मास्तर 70-80 जणांवर लक्ष ठेवू शकत नाही. म्हणून मायबापाला वाटते का कोचिंग क्लासमध्ये टाकला पाहिजे. चांगला कोण आहे, प्रतीक आहे का तो अजून तिकडचा आहे असं शोधते आणि कोणाचं नाव चांगलं आहे हे शोधून त्याच्या इथं पैसे बर्बाद करते, घाम गाळते, आयुष्यभर मेहनत करते, स्वतःला गहाण ठेवते, कर्ज काढते, पण पोराला शिकवते. एवढी जर मेहनत घेऊन आई वडील तुमच्यासाठी तप्त मेहनत करत असेल, पोट कापून आपलं जीवन जगत असेल आणि तुम्हाला शिकवत असेल तर त्याची कदरही आपण केली पाहिजे. कारण आपण सर्वसाधारण घरातले माणसं, सर्वसाधारण घरात आपण जन्म घेतला आहे. शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही आहे. शिक्षणाशिवाय आपलं आयुष्य पुढे चालू शकत नाही. 2-4 वर्ग शिकलंही असलं आणि पांठेलाही लावला आणि चहाची टपरी जरी लावली तर शिकलेल्या माणसाच्या टपरीत आणि अशिक्षित माणसाच्या टपरीत फरक असते. आणि तो धंदा करण्याची पद्धत त्याची वेगळी असते. त्याच्यामुळे आज चहाचे टपऱ्या लावणारे जे शिकलेले होते, लहानपणी त्याच्या वडिलांनी लावली असेल टपरी, पण त्याचं पोरगं मोठं शिकून MBA झाल्याबरोबर केटली अमृततुल्य लावलं. पूर्ण देशामध्ये त्याच्या शाखा उघडून राहिल्या. आज चहावाला करोडपती होऊन राहिला. हा फरक जो आहे तो शिक्षणाचा आहे. म्हणून आपण चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घेतली पाहिजे. बाकी मग बाकीचं बोललोच आहे. काही अडचण आली, फी कमी करायची असेल तर मी आहोत. प्रतीक सरांना फोन करायचा साठी. आपल्या इथं चांगल्या प्रतीचं मी एवढ्यासाठी इथं सांगू इच्छितो. मी याला माझा लहान भाऊ म्हणून दाट दपट करूनही याला सांगू शकतो का फलाण्या विद्यार्थ्याकडे चांगलं लक्ष दे, त्याचं आयुष्य चांगलं घडलं पाहिजे, तो शिकून तयार झाला पाहिजे. नुसतं कमर्शियलायझेशन करू नका, तर आपला विद्यार्थी तयार होऊन बाहेर गेला पाहिजे आणि कोणीही नाव घेतलं पाहिजे का विद्यार्थी कुठचा आहे, तो प्रतीक सराच्या कॅम्पस कोचिंग क्लासचा आहे, अशी ओळख निर्माण आपल्या हातातून झाली पाहिजे. ही अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. आपण मला मान सन्मान दिला, इथे बोलण्याची संधी दिली, आवर्जून बोलावलं, त्याबद्दल आयोजकांचे आणि कॅम्पस कोचिंग क्लासेसचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच शिक्षणाचा बाजार आणि व्यावसायिकरण